नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। गाड़मुकत धरण गाड़मुकत शिवार योजना अंतर्गत जिलाधिकारी कार्यालय में जिले के सभी सरपंच अधिकारियों की कार्यशाला संपन्न हुई। गोंदिया में इस आयोजन में टाटा समूह नाम फाउंडेशन का उपक्रम अंतर्गत जिला परिषद के सभापति तथा तहसील के सभी सभापति, सरपंच अधिकारी इनकी कार्यशाला संपन्न हुई। इस अवसर पर पूर्व पालक मंत्री परिणय फुके, जिलाधिकारी प्रजित नायर, जिले के जिला परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिले के सभापति, तहसील के सभी सभापति तथा अधिकारी प्रमुखता से उपस्थित थे। गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। सांगितलेलीच आहे 31 रुपये डीझल साठी देण्यात येणार आहे प्रति किलोमीटर आणि 35.75 रुपये हे वाहून नेण्यासाठी देण्यात येणार आहे। एका जलसाठ्याची गाळ काढण्यासाठी एकापेक्षा अधिक शासकीय संस्थांचे अर्ज आल्यास संबंधित संस्थांची क्षमता तपासून घेऊन जिल्हा समिती एका जलसाठ्यासाठी एक अशा आणि अल्पभूधारक सदरात मोडतात याबाबतीत पंचनामा तसेच गाळाचे परिमाण इत्यादी माहिती अवनी ग्रामीण ॲपवर नोंदणी करेल। अवनी ग्रामीण ॲपवर भरण्यात येणारी माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच नोडल अधिकारी यांनी अवनी ॲपवर मान्यता प्रदान करण्यात यावी। अशासकीय गाळ काढण्याचे काम सुरू करण्यापूर्वी जलसाठ्याचे फोटो तथा व्हिडिओ काढण्यात येऊन त्याचे जिओ टॅगिंग करण्यात म्हणजे जवळपास 2000 तलाव आपल्या जिल्ह्यामध्ये आणि जवळपास मला वाटते 6 मोठे धरण आहेत। आपल्याला हे सगळे गाळमुक्त करायचे आहे। आता काही धरण असे आहेत जे आता नुकतेच 5-7 वर्ष 10 वर्ष आधी झालेले आहेत। मला असं वाटतं तिथे की गरज नाही आहे, पण जे 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष जुने जे आहेत तिथे सगळीकडेच आपल्याला करायला लागणार आहे। आणि हे पूर्ण पुढच्या 5 वर्षात आपल्याला 100% तलाव आपल्याला गाळमुक्त यावेळेस सुरू केलेले आहे। यावेळेस थोडा आपल्याला उशीर झाला, पण पुढच्या वर्षी आपण हीच मीटिंग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घेऊ। 15 जून पर्यंत, म्हणजे तसं पाहिलं तर एप्रिल संपत झाला, मे राहणार आणि 15 त्या क्षेत्रातला जिल्हा परिषद सदस्य, सरपंच जिल्हाही बोलवायचं तुम्ही बोलावून घ्या आणि काम सुरू करून टाका। त्याच्या आधी मी मागच्या अधिवेशनातही हा विषय घेतला होता आणि माननीय आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी आपले याच्यावर सगळी जी गाळावरती जी रॉयल्टी वगैरे ती माफ केली आहे। त्याच्यानंतर जे काही अडचणी जे एनजीओज लावतात की आम्हाला पोलीसवाले किंवा महसूल विभागातील कर्मचारी ते थांबवतात किंवा हे करतात, तर आता मला वाटतं काही चालन करण्याचं किंवा काही आता तो प्रश्न राहिला नाही। तुम्ही शैलेशजी आणि तुम्ही याच्यात काही सूचना अभिनंदन आहे, परंतु साहेब महत्वाचा विषय आपण शेतकऱ्यांसाठी योजना आणि साहेबांनी जो प्रास्ताविकात सांगितलं की आपण 35.75 प्रति घनमीटर आपण त्या ठिकाणी रेट देणार आहोत। तर जर आपण सरासरी साध्या भाषेत ट्रॅक्टरची ट्रिप 100 रुपये पडेल, 100 रुपयामध्ये ट्रॅक्टर कुठेच मिळणार नाही असं मला वाटतं। हा रेटमध्ये थोडं बदल करावा लागेल, जेणेकरून शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा सपोर्ट मिळाला पाहिजे, नाहीतर कोणीच काम करणार नाही। जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर आपल्या मृदा आणि जलसंपदा विभागाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आपण सर्व ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे सरपंच आणि इतर लोक, सर्वांचं पहिल्यांदा नाम फाउंडेशनच्या माध्यमातून, टाटा मोटर्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आदरणीय देवेंद्रजींनी ही योजना 2 वर्षापूर्वी सुरू केली आणि आम्हाला टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशनला यामध्ये काम करायला संधी दिली होती। गेल्या वर्षी आम्ही 350 कामं केली आणि यावर्षी सरांनी आम्हाला 1000 कामं महाराष्ट्रभर करण्याची संधी दिली आणि त्यामध्ये आपला जिल्हा भंडारा असेल आणि गोंदिया असेल, या जिल्ह्यामध्ये आज आपण परिणय फुके साहेबांच्या माध्यमातून आम्ही इथं आलो। संधी दिल्याबद्दल साहेबांचाही मी आभार मानतो। फायदा होतो। पहिला फायदा असा आहे की आपण तलावाचा गाळ काढल्यामुळे त्या तलावाची साठवण क्षमता वाढते, पर्कोलेशन वाढतं, पर्कोलेशन वाढल्यामुळे घेतोय, त्या जमिनीचा कस कमी झालेला असतो। त्यामुळे या तलावाची जी काही माती आहे किंवा तलावाचा जो गाळ आहे तो आपण आपोआपच ही माती किंवा कसदार का म्हणावं तर त्याचे आपल्याकडे रिझल्ट आहेत, आपण याचा टेस्ट केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट आपण पाहिलेले आहेत। आता सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की गाळ काढण्यासाठी एनजीओ तयार आहे। आम्ही सगळ्या पद्धतीने आपल्याला यंत्रणा राबवू। आम्ही खरंच मनामध्ये भीती होती, कारण मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रात येतो, सर पण त्याच भागातले आहेत मराठवाडा। आम्ही 5 कामं ऑलरेडी सुरू केली, पण आज आम्हाला तिथं ट्रॅक्टर्स आहेत ते उभे राहतात, त्यांची लाईन लागली। आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये 1617 मामा तलाव आहेत आणि कालांतराने आता याच्यामध्ये या मामा तलावापासून 28,000 हेक्टर सिंचन होत होते।
आणि टोटल याचा जर क्षमता आपण बघितलं तर 14,500 TCM पर्यंत याचा क्षमता होता. पण कालांतरात एक मापदंड आहेत त्यांचं डिपार्टमेंटचं एस्टिमेट. याच्यामध्ये 1 TCM जर तुम्ही गाळ काढून तुम्हाला हे करायचं आहे तर तुम्हाला 353 ब्रास गाळ काढायचा आहे. 353 ब्रास काढण्यासाठी तुम्हाला 30,000 शासन 31 रुपये प्रमाणे देणार आणि त्याचा वर काही किरकोळ खर्च होऊ शकतात 10,000 20,000. बेसिकली तुम्हाला 2,43,000चा जे फायदा आहे ते तुम्हाला फक्त वरचा जे 10,000 आहेत ते तुम्ही कुठून तरी लोकसहभागातून बघा. हे सिंचन जे मामा तलाव आहेत हे प्रशासनाचं नाही आहे, जिल्हा परिषदचं सुद्धा नाही, हे लोकांचं आहे आणि याच्यामध्ये लोकसहभाग आणि तुम्ही स्वतःहून लोकांना एकत्रित करून याच्यामध्ये काम केलं तर भरपूर चांगलं काम आपल्याकडे होऊ शकतं. शासनाकडून जे निधी येतात ते त्यांचं जे एस्टिमेट्स आहेत त्याच्यामध्ये थोडा कमी आहे हे आम्ही मान्य करतो. पण जे तुम्हाला बेसिकली 2,43,000चा जे माल आहे ते तुम्हाला फक्त आणि फक्त काही किरकोळ गोष्टी म्हणजे ट्रॅक्टरचा भाडा असो किंवा JCBचा भाडा असो याच्यामध्ये होणार आहेत. आता मगाशी फुके साहेबांनी सांगितलं की ते महसूल मंत्र्यांनी जे GR काढला याचं महत्त्व फक्त तुम्हाला पटवून देतो की आतापर्यंत असा निर्णय होता की तुम्हाला मामा तलावामधून तुम्ही जे त्याला रुंदीकरण हे सगळं मुरुम काढला तर त्याच्यामध्ये तुम्हाला रॉयल्टी भरण्याचा गरज होता. हे पूर्ण तो 3 एप्रिल 2025 GR आहे ते त्यांनी काढून टाकलेलं आहे. बेसिकली त्याच्यामध्ये इतकं मुभा दिलेला आहे की हा मुरुम तुम्ही फक्त अगोदर असा होता की फक्त शेतकरी आपल्या शेतामध्ये टाकू शकतात. त्याच्याऐवजी आता असं केलेलं आहे की प्रधानमंत्री आवास योजना किंवा